रावेर येथे भोई समाजाच्या वतीने दफनभूमीसाठी हक्काची जागा मिळावी यासाठी मूकमोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। याबद्दल तहसीलदारांना निवेदन देखील देण्यात आले। या मूकमोर्चेमध्ये भोई समाजाचे सर्व जिल्हा कार्यकर्ते व समाज बांधव हजारोच्या संख्येने उपस्थित होते। सदर भोई समाजाची दफनभूमी ही 150 वर्षांची असून ही जागा समाजाच्या नावावर करण्यात यावी। सुरुवातीपासून आम्ही यांच्याबरोबर आहोत, सर्व गावातले मान्यवर। आणि ही जी काही घटना घडते ही गावातल्या कोणत्याच लोकाला मान्य नाही। सर्व समाज रावेरमधला, सर्व नेते रावेरचे हे भोई समाजाच्या पाठीशी आहे। सुरुवातीला समोरच्या व्यक्तीनं त्या ठिकाणचे जे स्मारक आहे ते उद्ध्वस्त केले आणि जागेवर कब्जा केला। त्यानंतर हा वाद पोलीस स्टेशनला गेला। पोलीस स्टेशनमध्ये त्या ठिकाणी समोपचाराची बैठक झाली। तालुक्यातले नेते सुरेश धनके, नंदू महाजन आणि असे अनेक मान्यवर, सोपान पाटील असे पुष्कळ मान्यवर या ठिकाणी जमा झाले। सर्वांच्या ॲग्रीमेंट झालं की ही जागा मोजल्यानंतर जर भोई समाजाची किंवा शासनाची निघाली नाही तर या ठिकाणी आम्ही मान्य केलं की त्या ठिकाणी आम्ही दुसरा विचार करू स्मशानभूमीचा। परंतु जागा मोजल्यानंतर स्पष्ट ती जागा शासकीय निघाली, स्मशानभूमीची जागा। आणि सुमारे 150 वर्षापासून पारंपरिकरित्या ती भोई समाजाची स्मशानभूमी आहे हे शासनाच्या आणि पोलीस स्टेशनच्या निर्देशनात आम्ही आणून दिलं आणि त्याप्रमाणे पोलीस स्टेशनचा सहकार्य मिळालं। संजय भोईचे वडील प्रकाश भोई ते भोई समाजाकडून आहे आणि त्याप्रमाणे कलेक्टरकडे यांनी ते प्रकरण सादर केलं आणि ते प्रकरण सादर केल्यानंतर चौकशीला तहसीलदार साहेबांकडे आलेलं आहे। तर तहसीलदार साहेबांना विनंती आहे की ह्या स्मशानभूमीची भोई समाजाच्या नावावर लवकरात लवकर नोंद करावी। कारण या ठिकाणी समस्या अशी आहे, यांची शासनाची दिरंगाई ही महागात पडेल। पत्रकार बंधूंनो, ही गोष्ट लक्षात घ्या की एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, अनेक वयस्कर व्यक्ती आहेत, काही आजारी व्यक्ती आहेत आणि पुन्हा त्यांची अंत्ययात्रा त्या ठिकाणी नेल्यानंतर ती समोरच्या व्यक्तीनं असंच जर मानन केलं, असंच जर भानगड केली तर पुन्हा पोलीस, पुन्हा असं ताण, सामाजिक तणाव या सर्व पुन्हा निर्माण होतील। तेव्हा अशी घटना घडू नये यासाठी शासनाला आमचं कळकळीचं आव्हान आहे आणि त्यांनी तात्काळ या स्मशानभूमीची नोंद भोई समाजाच्या नावावर करावी असं मी शासनाला आव्हान करतो। असा अन्याय करूनही जर अन्याय केला तर त्याच्यासाठी भोई समाजने इतर सगळा समाज तुमच्या सोबत राहून याच्यापेक्षा मोठा मोर्चा काढण्यासाठी शासनाला एक विनंती आहे, रिक्वेस्ट आहे। आणि जर तुम्ही नाही ऐकलं तर आम्हालाही आमच्या स्टाईलमध्ये तुमच्याकडनं काय करायचं ते करायची आम्हाला आदत आहे। तर मी आता तहसीलदार साहेबांना एक विनंती करणार आहे की आमचा गेल्या 1 ते 2 दिवसात याचा न्याय निवारा लावून द्यावं। एवढं बोलून मी माझे 2 शब्द कोर्टात केस चालू आहे माझ्या कोर्टात। नाही, तेच आहे, कोर्टामध्ये केस चालू आहे। कोर्टाने जो आदेश दिलेला आहे, फक्त कोर्टाचा आदेश असा आहे, गट नंबर 204 च्या संदर्भामध्ये आहे। मला आता डिटेल माहिती करून घ्यावं लागेल। सगळं निवेदन दिलंय मी, त्याच्यावर अभ्यास करून त्याच्यावर नियमानुसार कार्यवाही करू। याच्या अगोदर यांनी नियमानुसार कार्यवाही करू, नियमानुसार कारवाई करा, त्याबद्दल काही वाद नाही साहेब। पण आतापर्यंत 604 हा जो गट नंबर आहे, यांनी कोर्टाने तिच्यात स्पष्ट म्हटलेला आहे की 604 हा जो गट नंबर आहे याचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही। की जे 604च्या गटामध्ये जे नदीपात्र जे आहेत त्या नदीपात्रामध्ये हे दफनविधीचा कार्यक्रम होत आहे, शेतमार्गाचा कोणत्याही प्रकारचा ह्या गट